नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पाऊस वगैरे खूप सारा आहे कोकणामध्ये आणि आता शेती पण म्हणजे शेतीला छानपैकी जीव सुद्धा लागलेला आहे. मध्ये खूप दिवस पाऊसच नव्हता, त्याच्यामुळे लावणी पण काही जणांची राहिली होती आणि जे लावलेलं होतं त्यालाही पाणी नव्हतं. अक्षरशः शिपायची वेळ आली होती आणि तुम्हाला थोडा आवाज सुद्धा येईल बाहेरचा, कारण की घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येईल. तर तो आवाज येतो त्याला इग्नोर करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या बागेमध्ये आता चवई वगैरे रुजलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चवई वगैरे रुजतात. तर त्या चवईला फूल सुद्धा आलेलं आहे, म्हणजेच त्याला कोका बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. म्हणजे ते त्याला केळीचं फूल वगैरे पण म्हणतात. पण आता ज्या काही हे आहेत आपल्या केळी आहेत त्यातलीच एक ही जात आहे, तीच म्हणजे आपली चवईची केळ. आता केळी म्हटली की त्याच्यामध्ये इलायची केळी पण आली. खूप व्हरायटी आहेत केळींमध्ये, खूप म्हणजे खूप व्हरायटी आहे. पण रानटी तुम्हाला जर बघायची असेल किंवा घराशेजारी वगैरे ही केळ जर तुम्हाला बघायची असेल किंवा तुम्ही बघितली असेल, तर ती आहे चवईची केळ. तर चवईची केळ आपल्या बागेमध्ये आलेली आहे. छानपैकी कोका आलेला आहे. आता कसं आहे माहिती आहे का, खूप मोठे मोठे पण कोके येतात, पण जसं त्यांचं जेवढी मजबूतीने असेल ना केळ, त्याप्रमाणे त्याचा कोका येतो. म्हणजे जर खूपच वीक थोडी असेल ना, तर थोडा छोटा पण येतो. पण हा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आलेला आहे. तर माझं लक्ष गेलं, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवे. पण त्याआधी थोडी मी माहिती देते आणि नंतर डायरेक्ट आपण बागेत जाऊया, मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर ना आता रानामध्ये पण ही तुम्हाला बघायला मिळेल केळ आणि घराशेजारी पण ह्या रुजतात केळी. तर ही केळ जी असते ना, ह्याची केळी की आपण खात नाही. म्हणजे पहिली लोकं खायची, पण आता खात नाही, कारण की ह्या केळींच्या आतमध्ये ना बिया असतात काळ्या कलरच्या. पण ह्याची जी पानं वगैरे असतात त्याचा जास्तीत जास्त उपयोग करतात, ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर आता असं म्हणजे असं नाही की ह्यांना प्रॉपरच मातीमध्येच रुजल्या पाहिजेत असं काही नाही. ह्या कातळ भागाला पण रुजतात. तर गेल्या वर्षी जर तुम्ही व्हिडिओ मी टाकलेला आहे, नक्की बघा. गेल्या वर्षी टाकला होता व्हिडिओ. कुठे कुठे रुजतात, काय रुजतात ते दाखवलं होतं. आमच्या घराशेजारी, आमच्या घराच्या वरती पूर्ण रान आहे, तर तिथे सगळ्या चवईच्या केळी रुजलेल्या होत्या. तर असं काही नाहीये की प्रॉपर मातीतच त्यांना म्हणजे मातीतच रुजतात असं काही नाही. पण त्या अशा डोंगर भागाला जिथे खूपच असं चढ वगैरे आहे ना, या भागाला जास्ती बघायला मिळतात त्या चवई. आणि आपली केळी आणि म्हणजे आपल्या नॉर्मल केळी असतात त्या आणि चवईची केळी ह्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. तो पण मी तुमच्याशी हे करते, शेअर करते. तर काय आहे, आपली ज्या केळी असतात त्या बऱ्यापैकी वाढतात. पण ह्या ज्या केळी आहेत ना, ह्या तिथल्या तिथे वाढत म्हणजे जास्ती वाढल्या नाही जात, बुटक्या अशाच वाढतात. आणि त्याला केळी पण एकदम छोटे येतात आणि त्याच्यामध्येच बिया सुद्धा येतात. तो पाऊस पण आला, तर थोडा आवाज बाहेरचा येईल तुम्हाला, पण मी थोडं लाऊडली बोलते त्याच्यामुळे तुम्हाला येईलच आवाज. तर त्या ज्या केळी असतात ना, त्याच्या आतमध्ये बी असतात, त्याच्यामुळे त्या काही जास्त खाल्ल्या जात नाही, पण आधी लोकं खायचे. तर त्याला जसं आपल्या केळींना जसं कोका येतो तसं त्या केळीला पण येतं. प्लस त्याची जी केळी असतात ती छोटी असतात, जशी आपली मोठी वगैरे केळी असतात. इलायची पण इलायची केळी तुम्हाला माहिती असेल, बऱ्यापैकी मोठी असतात. पण ही पण केळी ना छोटी असतात, एकदम दिसायलाच एकदम छोटी असतात आणि खूप सारी येतात. आणि हे जे फूल आहे ना, म्हणजे चवईचं फूल, ते दिसायला खूप छान दिसतं. आणि त्याचा जो कोका येतो ना, म्हणजे सगळी केळी येऊन गेल्यानंतर शेवटी जो राहतो ना, त्याच्यापासून भाजीसुद्धा बनवली जाते. आणि जी काही केळी असतात ती काय खाल्ली खाल्ली जात नाही. पण तिची पानं जी असतात ना, ते पानांचा तुम्हाला मी उपयोग सांगते. आता तसं बघायला गेलात तर कुठल्याही आपल्या घरामध्ये असा सण असेल किंवा अजून दुसरं काही असेल ना, तर त्याच्यामध्ये ही चवईची पानं वापरली जातात. म्हणजेच काय, तर नैवेद्य वगैरे जसं केळीच्या पानावरती देवाला दाखवला जातो, त्याच पद्धतीने चवईचं पण पान दाखवलं जातं. चवईचं जे जिभेचं पान असतं, म्हणजे जे फोडून असं टोकेरी असतं, ते जे पान असतं ना, त्यासाठी हे वापरलं जातं. म्हणजे घरामध्ये कोणतेही फंक्शन असू दे, आता गणपती येते, सो गणपतीमध्ये देवाला केळीच्या पानावरती नैवेद्य दाखवला जातो. तर केळीचं पान असतंच, पण त्याच्यावरती पण दाखवलं जातं. म्हणजे जे काही ह्याचं झाड आहे आपल्या चवईच्या केळीचं, त्या चवईच्या पानांवरती पण देवाला नैवेद्य दाखवलं जातं. तर असं सगळं आहे. आता काही जण ती फळं जी येतात, म्हणजे जी केळी येतात ती खातात सुद्धा. आता पक्षी वगैरे आहेत ना, ती फळं वगैरे खातात. आणि आता हा पावसाळा आहे, सो पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या केळी ना तुम्हाला बघायला मिळतील, म्हणजे सगळीकडे अशा रुजलेल्या बघायला मिळतील. आणि एकदा पावसाळा संपला, उन्हाळा आला, की त्या परत सगळ्या ज्या असतात ना, त्या एकदम सुकून जातात. आणि नंतर मग त्यांचा जो काही खालचा जो कांदा असतो ना, तो तसाच राहतो मातीमध्ये, म्हणजे जिथे कुठे रुजला असेल तिथे. आता ह्या मातीमध्ये पण रुजतात, जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं, मातीमध्ये पण रुजतात. प्लस जिथे खडकाळ भाग आहे, जिथे माती नाही, त्या ठिकाणी पण रुजतात. तर मग ते परत सुकून गेल्यानंतर मग परत पावसामध्ये परत त्या तशाच वरती येतात. तर अशी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर चला आता तुम्हाला बागेमध्ये जे लागलेलं आहे, म्हणजे अजून केळी नाही आलेली आहेत, पण जे कोका बाहेर पडलेला आहे केळीमध्ये,
केळीमधून. तर तुम्ही ह्याला रानकेळी पण म्हणू शकता किंवा चवळीची केळीसुद्धा म्हणू शकता. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता दाखवते, आपल्या बागेमध्ये खूप सारे आहेत, 3-4 अशा आहेत, त्यातल्या एकीवरती आलेला आहे, तर बाकीच्या पण येतीलच लवकर. तर चांगलं असतं घरासमोर ह्या ज्या केळी असतात ना, त्या तोडल्या जात नाहीत, कारण की आपल्याला पानं वगैरे लागतात त्याच्यामुळे. तर तशीच ही ठेवली जातात, तोडली नाही जात. तर चला तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर ही बघू शकताय तुम्ही, बाहेर आता आहे मी. आपली फूल आहे ते आतमध्ये आहेत. तर अशा पद्धतीने कालपर्यंत माझं लक्ष नाही गेलं, पण आज बघितलं तर बाबा पसवलेली दिसली, म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. तर अशा ना घराजवळ अशा केळी बघायला मिळतील तुम्हाला. ह्या तोडत नाहीत, ह्या तशाच ठेवतात. कारण आपल्याला पानं वगैरे कधी ना कधी लागतातच, त्याच्यामुळे नैवेद्य वगैरे भरायचं असेल तर केळीचं किंवा चवळीचं पान पण चालतं. तर अशा पद्धतीने आपल्या इथे आहेत. आता 4-5 अशा केळी आहेत, त्यातल्या ह्या 2 मोठ्या आहेत. त्यातली मोठीतली एक आहे ना, ती पसवली आहे बघा. कोका बघा केवढा मस्त आलेला आहे. आमच्याकडे याला कोका बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून मला सांगा. तर आता ही अजून केळी बाहेर पडलेली नाहीत. वरची जशी पाकळ्या ज्या अशा पडतील ना, त्याच्या हिशोबाने मग ती केळी पडणार. ह्याच्यापेक्षा पण मोठे-मोठे असे कोके येतात. तर खाली बुंदा बघा केवढं, ह्या केळींचा ना बुंदा खूप मोठा असतो. आता तसं बघायला गेलं तर इथं कातळच आहे, खाली जास्त अशी काही माती वगैरे नाही. ह्याच्यावरती मस्तपैकी बघा केवढी जाडी अशी झालेली आहे. एवढीच हाईट असते, ह्याच्यावरती हाईट त्यांची काही वाढत नाही. एवढ्या हाईटलाच केळी लागते. तर हे बघा कोका मस्त झाला. ह्याची भाजी करतात आमच्याकडे. ह्याच्यामध्ये भाजी करताना पण ना काळजीपूर्वक करायला लागते, कारण की आतमधला जो कडक पदार्थ असतो ना, एक कडक अशी एक दांडा असतो, तो काढावा लागतो. तर असा हा कोका आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. तर अशी ही केळी आहेत आणि रानामध्ये खूप म्हणजे खूप बघायला मिळतात. तर बघा खाली खूप जंगल आहे, सगळीकडे घोरक्यानं वगैरे पण रुजलेले आहेत, वेली बघायला मिळतील तुम्हाला. आणि अशी जी सगळीकडे छानपैकी आता दुसरी आहे, ती पण काही दिवसांनी पसवेल. आता ही पसवलेली आहे. तर पक्षी वगैरे खातात, म्हणजे पिकली ना की पक्षी वगैरे खातात. तर ही बघा ही एक छोटी आहे, अजून खूप छोटी आहे, हिला टाईम आहे अजून. त्याच्या साईडला पण दुसरी पण एक आहे. तर हे बघा खाली आहे, हिचा एकदम बुंदा खाली आहे. तर अशा एक 4-5 अशा आपल्याकडे आहेत. तर त्यातलेच ही एक आहे. तर चला बाय बाय.